प्रेयसीला त्रास देणाऱ्याचा प्रियकराने केला खून. आपल्या प्रेयसीला त्रास देत असल्याच्या प्रकरणातून प्रियकराने त्रास देणाऱ्या व्यक्तीचा चाकूने भोगसून खून केल्याची घटना बुधवारी ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. खून केल्यानंतर फरार झालेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने नायगाव येथून अटक केली आहे. तर या घटनेतील महिला आरोपीस देखील ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 जानेवारी रोजी महेश नाखवा या तरुणाचा अज्ञात इसमाने चाकूने भोसकून खून केला. फरार दोघांसह प्रेयसी अटकेत. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे नगर पोलीस व गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्ष पथक करत होते. मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाने घटनास्थळाचे CCTV व इतर तांत्रिक तपास करून खून करणाऱ्या 2 मारेकऱ्यांची ओळख शोधून काढली. त्यानंतर या दोघांचा शोध घेतला असता ते गुजरात राज्यात पळून जाण्याचा तयारी करत असल्याची माहिती पथकास मिळाली. पथकाने दोघांचा माग घेत त्यांना नायगाव पूर्व येथील मुंबई अहमदाबाद महामार्गावरून अटक केली. काली उर्फ रघु जयंतीभाई चौहान 27 राहणार गोकुळनगर तालुका जिल्हा राजकोट गुजरात आणि शायर विनुभाई मंगोलिया 21 राहणार सोवारिया तालुका बेसान जिल्हा जुनागड गुजरात अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. तर या घटनेत सहभागी असलेल्या तरुणीस देखील ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी काली उर्फ रघु जयंतीभाई चौहान याच्या प्रेयसीस मयत नाखवा हा त्रास देत होता. या कारणातून काली व त्याच्या साथीदार मंगोरोलिया या दोघांनी मिळून महेशचा चाकूने भोसकून खून केला. घटनास्थळावरून पोबारा केला होता. दोघेही खून केल्यानंतर गुजरात राज्यात पळून जाणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना मुंबई अहमदाबाद महामार्गावर बेड्या ठोकल्या. तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रेयसीला ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले.